होतं मयाकडेच दिलं टेंडर. आजही द्यायचं होतं सकाळचं मयाकडेच दिलं टेंडर. आताही संध्याकाळचं आहे मयाकडेच दिलं टेंडर. मी म्हणलं मै जिजाऊन चालू केली का तुम्ही? तुम्ही तर चांगलेच आहे म्हणलं. रिटायरमेंट घ्यायचं. वा एवढ्या लवकर म्हातारे झाले. हे आमचे राजूभाऊ खुडसंगे उत्कृष्ट तबला वाजवत. खूप सुंदर आहे तबला. मस्त भजन स्पर्धेमध्ये जाते वाजवते. आता त्याला वेळ भेटला त्याचे चरण आमच्या कीर्तनात लाभले. मी त्याचं अभिनंदन करतो. हसू नका राजूभाऊ. आणि हे आमचे बामर्डाचे किती वर्षाचे आहे माहित आहे? आप्पाजी बाबाजी म्हणतो मी त्याला. बापाच्या बापापेक्षाही वयचे आहे. माझ्या बापाचा बाप म्हणलं तरी चालतं. हे आहे 65 वर्षाचे. किती वर्षाचे? 65 वर्षाचे. एवढा सुंदर आवाज आहे. भजन स्पर्धेमध्ये गायले जाते पण आमच्या कीर्तनात येऊन बसले. हो भाग्य आमचे काही वाले येऊन बसले. हे आहे बामर्ड्याचे आमचे बाबाजी मेश्राम आत्राम 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 आडनाव आहे. आम्ही यायला प्रिय यानं बाबाजीच म्हणतो. हे आहे बामर्ड्याचे. खूप सुंदर असं गाणं म्हणते. हे तुमचे नातेवाईक चिकटे आपले कोंडाळे नाही का? तिकट कोंडाळ्यावरून नातेवाईक लागते. तिकट का? हे आमचे नातेवाईक. अनोकर नाही का कोणते? विनायक भाऊ अनोकर नाही का? हा 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 असं 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 मग पाहू आपण. हे आमचे शरद महाराजजी वैद्य. मी यायची ना हे आमचे वरकलाच असन तुम्ही. आम्ही नाही का काल यायचं त्या दिवशी यायच्या गावले कीर्तन होतं. विचारून घ्या आता मी खरंच सांगतो. यायनी का म्हणे हे मै बायको आहे. मी म्हणलं बरोबर आहे. होय तर होय. ते लोक मानायलाच तयार नाही. ते म्हणे दुसऱ्यांदा सांगा म्हणे ऐकूच नाही आलं. अरे म्हणे हे मै बायको होय. मग सांग. मग मी उठली. बाप्पा म्हणे एवढी मोठी. पोरं तर विचित्रच नजरेनं पाहत होते. महाराजा नको तो गोलमाल गिन नाही केला का म्हणे. हो विचित्रच नजरेनं पाहत होते. कुठं कुठं गेलो ना आम्ही. आता 3 वर्ष झाली मी कीर्तन करतो. तुम्हाला खरं सांगतो लवंग विलायचीची जोडी आहे. आलीस कुठून म्हणते. अरे यायनं नावही असे दिले. हो मी म्हणले तुम्ही लवंग विलायची म्हणा का काही म्हणा म्हणलं. आजकालचे पोरं म्हणलं 2-2 वर्षात दिवस घेते म्हणलं. पण आम्ही तसं नाही म्हणलं. आम्ही आहो गुरुदेवाच्या आचरणात त्याचे विचार आणतो आम्ही. म्हणून आम्हाला समजते का संसार हा कसा आहे. संसार संसार लावा बरोबर लावा. जसा तवा चोलीवर आधी हाताले चटका मग मिळते भाकर. अरे संसार संसार जसं कबशीच घर बशी बसे